पार्टचं कटिंग. तर फ्रंट पार्टचं कटिंग करण्यासाठी मी पहिला हा बॅक पार्ट ॲज इट इज आहे, ॲज इट इज ठेवल्यानंतर इथे मार्किंग करून घ्यायची आहे. हे जो पार्ट ठेवलेला आहे त्याला तुम्ही मार्किंग करून घ्या. ही मार्किंग झाल्यानंतर खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे 13.5 + 1 घेतलं होतं आपण, जे की 14.5 झालं. आणि आता मी परत त्याच्यात अर्धा इंच ॲड केलं, तर मग ते झालं 15 इंच टोटल. हे अर्धा इंच मी वाढवून घेतलं इथे. आता हे आपण साईडला करून घेऊया. आणि इथे हे 2.5 + 3, 2.5 + 3. आणि पुढचा गळा आहे आपला 6.5, 6.5 प्लस अजून अर्धा इंच म्हणजे 7. आणि इथे घेतलं मी खाली 2.5 इंच परत गळा रुंदी. इथे एक बॉक्स करून घेतला. इथून 1 इंचाला मी मार्किंग केलं हे असं, आणि मी याला गोलाकार देऊन घेईल. तर आता इथे परत आपल्याला मोजून घ्यायचं आहे की मुंडा आपला 5.25 होता, तर इथे मी बरोबर याला मार्किंग करून घेतलं 5.25ला. हे झालं. आता इथून 1 इंचाला मार्किंग करायची आहे आपल्याला, इथून 1 इंच. तर ही जी साईज आहे आपली मुंड्याची, त्याचा मी हाफ करून घेतला. असंच सेमी बॅक पार्टला पण करून घेतलं. तर आता हा फ्रंटचा मुंडा आहे, जो की आपण मार्किंग करून घेऊ. हे झालं फ्रंटच्या मुंड्याचं मार्किंग. तर आता हे 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, त्यामुळे मी इथून घेतला 3.5, 3.5 इंचाला मी इथे मार्जिन केली. वरतून मी 10.5ला इथे मार्किंग केली. 36 साईजसाठी टक्स पॉईंट असतो 10.5, तर मी इथे 10.5ला मार्किंग केलेली आहे. असं जर तुम्ही मोजलं तर हे 4.5च्या आसपास येत आहे. तर इथे मी एक सरळ लाईन देऊन घेते. 36 साईजसाठी इथे मी 2 इंचाचं मार्जिन घेतलं प्रिन्सेस कटसाठी, आणि हा मी असा आकार देऊन घेतला. इथे मी प्रिन्सेस कटसाठी मार्किंग केलेलं आहे. आणि आता इथे बघा, हे 8 इंच झाले कमरेचे, हे 2 इंच ह्या टक्सचे, म्हणजे 9 आणि 10, आणि पुढे 2 इंचाचं मार्जिन जे आपल्याला पाहिजे आहे. तर मी ते 12ला टिक मार्क करून घेते. म्हणजे इकडनं मी अर्धा इंच वाढवला, आणि वरती पण मी अर्धा इंच वाढवला, आणि हे मी जोडून घेतलं. आता इथे साधारण अर्धा इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे. इकडे पण अर्धा इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे, आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असं जोडून घ्यायचं आहे. इथे पण हा पॉईंट आणि हा पॉईंट या लाईनला जोडून घ्यायचा आहे. तर हे प्रिन्सेस कटसाठीचं मार्किंग करून झालेलं आहे फ्रंट पार्टचं. इथे मी या गळ्याचा आकार देऊन घेते गोल. तर याचं पण मार्किंग आता पूर्ण झालेलं आहे. तर मी त्याचं कटिंग करून घेते. अतिशय सावकाश पद्धतीने याचं कटिंग करून घ्यायचं आहे. बॅक पार्टचा मुंडा आपण कट केलेला आहे, त्यामुळे आता करताना आपल्याला कटिंग इथून करायचं आहे.
आपलं फ्रंट पार्टचं कटिंग हे इथंपर्यंतच होतं, तो खालचा कपडा एक्स्ट्राचा होता. तर आता मी तुम्हाला इथे सांगते की हे इथलं कटिंग कसं करायचं आहे. जे अर्धा इंचावर मार्किंग आपण केलेलं आहे ते इथंपासून इथंपर्यंत करायचं आहे. परत इथंपासून हे असं करायचं आहे. काय झालं? बंद कर बरं जरा. आता हे पूर्ण कटिंग फ्रंट आणि बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. हा गळा मी जेव्हा मेन फॅब्रिकवर कटिंग करणार, स्टिचिंग करणार, तेव्हा मी ह्याचं कटिंग करून घेते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेते आता मी आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. बाय बाय.